नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महागाई आणि इंधन दरवाढी विरोधात उरणमध्ये महाविकास आघाडीचा जनाक्रोश। बैलगाडी आणि चुलीवर भाकरी भाजून अनोखे आंदोलन। देशात आणि राज्यात वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या गगनाला भिडलेल्या दरांमुळे जनतेचा श्वास कोंडला आहे। सरकारच्या या ढिसाळ नियोजनाचा आणि हुकुमशाही कारभाराचा निषेध करण्यासाठी आज उरणमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने जन आक्रोश आंदोलन छेडण्यात आले। महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाचे शेकाप पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते। माजी आमदार मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी सरकारच्या धोरणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे झालेल्या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चक्क बैलगाडीवर बसून घोषणाबाजी केली, तर दुसरीकडे घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींमुळे हैराण झालेल्या महिला आंदोलकांनी रस्त्यावरच चुली मांडून आणि त्यावर भाकरी भाजून केंद्र सरकारचा अनोखा निषेध केला। यावेळी उपस्थित हजारो कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर सरकारविरोधी जोरदार घोषणांनी दणाणून सोडला होता। या जनाक्रोश आंदोलनात उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य मनीष पाटील, शेकापचे तालुका चिटणीस रवी घरत, सुरेश पाटील, पंचायत समिती सभापती महेश म्हात्रे, माजी सभापती नरेश घरत, शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष परमानंद करंगुटकर, गणेश शिंदे तसेच तालुका प्रमुख संतोष ठाकूर आदी प्रमुख नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता। महागाईने त्रस्त झालेल्या उरणमधील असंख्य नागरिक, महिला आणि तरुण न्याय मिळवण्यासाठी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सुस्त सरकारला जागे करण्यासाठी आणि वाढत्या महागाईचा जाब विचारण्यासाठी महाविकास आघाडी आगामी काळात हा लढा अधिक तीव्र करेल असा इशारा यावेळी नेत्यांनी दिला। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण। हाताला मजुरी नाही म्हणून गोरगरीब हा उद्ध्वस्त झालेला आहे। आपल्याला माहिती असेल, या राज्याचा आपण विचार केला तर या राज्यामध्ये आज गॅस मिळत नाही। हे लाईटचं बिल आपल्याला माहीत असेल की लाईटचे MSCB वाले पाटे येऊन बिल घेऊन जातात, मीटर घेऊन जातात आणि अशा परिस्थितीमध्ये गोरगरिबाला जीवन जगणं हे अतिशय मुश्किलीचं झालेलं आहे। आणि म्हणून महागाई आणि या ठिकाणी गॅस मिळत नाही, डिझेल मिळत नाही, पेट्रोल मिळत नाही। आज 12 रुपयांनी डिझेल पेट्रोलची वाढ झाली। अशा परिस्थितीमध्ये सरकारला काही चिंता नाही। सरकार फक्त निवडणुका लागल्या का त्यांनी कमवलेल्या पैशांवर, भ्रष्टाचाराने कमवलेल्या पैशांवर निवडणुका जिंकतात आणि गोरगरिबाला आज या ठिकाणी कायमचा त्या ठिकाणी त्रास होतो। आणि म्हणून आज या ठिकाणी सरकारला आव्हान आहे की आपण ज्या ठिकाणी खुर्चीत बसले ती खुर्चीमध्ये आपण निद्रिस्त झालात का, आपल्या डोळे असून अंधे झालेत का, किंवा आपण त्या ठिकाणी झोपी गेलेले आहेत का, या सर्व गोष्टी सरकारला विचारण्याचं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे। आणि भविष्यामध्ये हे छोटं आम्ही निदर्शनं केलेलं आहे। भविष्यामध्ये जर महागाई कमी झाली नाही, या ठिकाणी गोरगरीब जनतेला आता पोटचं अन्न मिळत नसेल तर महाविकास आघाडी स्वस्थ बसणार नाही। आम्ही गोरगरिबांच्या पाठीशी उभे राहू। आपल्याला माहीत असेल की आज इंजिनियर झालेला मुलगा असेल, MBA झालेला मुलगा असेल, मुलगी असेल, त्यांना सहजपणे कक्रोज म्हणतात। आता कक्रोज म्हणजे काय? झुरळ। म्हणजे ह्या देशातली मुलं, तरुण मुलं, मुली हे झुरळ आहेत का? म्हणजे एवढा सरकारला भान राहिला नाही का? आणि अशा परिस्थितीमध्ये आत्ता खऱ्या अर्थानं तरुणांनी सुद्धा या ठिकाणी रस्त्यावर येऊन या सरकारला जाब विचारण्याचं काम केलेलं आहे। आपल्याला माहिती असेल, इंजिनियर झालेल्या मुलाला एखादा 12वी पास झालं, त्याला नीटची एक्झाम द्यायची असेल, त्या ठिकाणी नीटचे पेपर फुटतात। म्हणजे भ्रष्टाचार आणि शिक्षणासुद्धा हा भ्रष्टाचार घुसलेला आहे। म्हणजे ह्या देशामध्ये, राज्यामध्ये संपूर्ण यंत्रणा पोखरलेली आहे। आणि अशा भ्रष्ट जनतेला, अशा भ्रष्ट सरकारला जनता जाब विचारल्याशिवाय आता शांत बसणार नाही। आणि महाविकास आघाडीचे काँग्रेस असेल, शरद पवार राष्ट्रवादी गट असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल आणि आमच्याबरोबर शिवसेना, उभाटा, आमचे सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्ष आज या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत। भविष्यामध्ये
त्यांना जाब विचारण्याचं काम अजून आम्ही या ठिकाणी जोरदार या ठिकाणी मोर्चा काढून आम्ही या सरकारला शासन असं देणार नाही. आणि म्हणून आज या ठिकाणी